आता जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आज सोमवार 6 एप्रिल, आठवड्याचा पहिला दिवस। सलग 6 ते 7 दिवसांपासून घसरण सुरू होती, पण आज एक नवीनच बातमी समोर आल्यामुळे पुढचे 72 तास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। काल पुण्यात एका व्यक्तीने लग्नासाठी जवळपास 1 लाख रुपयांचं सोनं खरेदी केलं होतं। काल थोडीशी घसरण झाली होती, त्याला वाटलं उद्या भाव वाढतील, पण आज सकाळी जे घडलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की कालच्या आणि आजच्या भावामध्ये इतका फरक झालाय की ज्यामुळे त्याचा हजारोंचं नुकसान झालंय। त्यांनी ज्या भावात सोनं घेतलं त्यापेक्षा आजचा भाव हा अतिशय घसरलाय। आज तो व्यक्ती विचारतोय, मी घाई केली का? मी थांबलो असतो तर बरं झालं असतं। आता हीच परिस्थिती सर्व लोकांची झाली आहे। आता जर तुम्ही आजचे भाव व्यवस्थितपणे ऐकले नाहीत आणि पुढील 72 तासांत काय होणार हे जर समजून घेतले नाही तर तुमचं देखील हजारोंचं नुकसान होऊ शकतं। जर तुम्हाला सोनं घ्यायचं असेल किंवा तुमच्या घरातलं सोनं तुम्हाला मोडायचं असेल तर ही माहिती लक्षपूर्वक पहा, कारण आजच्या भावामध्ये जी घसरण झाली आहे म्हणजे आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे जे नवीन भाव आलेले आहेत ते भाव पाहून लोकांना हादरा बसलाय। पण एक बातमी आली, जी बातमी आहे पुढील 72 तासांच्या सोन्याविषयीची, कारण की युद्धाच्या बाबतीत एक बातमी आली, त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी बँकांची बँक आहे तर यांच्या रेपो रेट विषयी दुसरी बातमी आली आणि त्यानंतर सोन्याचा सगळा गेमच फिरला। आधीच चांदीचा भाव जाहीर झाला। चांदीच्या भावामध्ये जवळपास 94,000 रुपयांची विक्रमी घसरण दिसली, तेव्हा ग्राहक अगदी आश्चर्यचकित झाले होते। पण जेव्हा आजचा चांदीचा आणि सोन्याचा भाव जाहीर झाला तेव्हा ग्राहक अक्षरशः हैराण झाले आहेत। परिस्थिती इतकी विचित्र निर्माण झाली आहे की ग्राहकांना काही समजत नाहीये। सोन्याचे भाव अचानक कधीही बदलू शकतात, अचानक खाली किंवा वर जाऊ शकतात। पुढील 72 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत। लोकांना वाटत होतं की भाव खाली आले म्हणून काल लोकांनी खरेदी केली, काहींनी परवा खरेदी केली, काहींनी त्याच्या आधी खरेदी केली, पण दररोज थोडी थोडी घसरण होत होती। पण आजची घसरण आहे ती अतिशय विचित्र आहे। मग आता ही आजची जी घसरण आहे तर ती कंटिन्यू राहणार का? आज घेतलेलं सोनं पुन्हा उद्या जास्त स्वस्त होऊ शकतं का? तुम्ही आज थांबायला पाहिजे की घ्यायला पाहिजे? पहा, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहे। पहा, व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला आजचे ताजे भाव सांगणार नाही, आजचे ताजे भाव तर तुम्हाला कुठेही पाहायला मिळतील। त्यामुळे व्हिडिओमध्ये वेळ न वाया घालवता आपण आजचे ताजे भाव पाहणार आहोत, म्हणजे आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे जे ताजे भाव आहेत ते तुम्हाला सांगणार आहे, ताबडतोब वेळ न वाया घालवता। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पुढील 72 तासांमध्ये कशा पद्धतीने घसरण होणार आहे ही अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे। सोन्याचे आजचे ताजे भाव, चांदीचे ताजे भाव, किती रुपयांची घसरण झाली हे तर सांगणारच, पण रिझर्व्ह बँकेचा जो नियम आला आहे, जो निर्णय त्यांनी घेतला आहे, त्यामुळे पुढील 72 तासांमध्ये काय सोन्यामध्ये हालचाल होणार ही देखील अतिशय आतली बातमी तुम्हाला सांगणार आहे। पहा, जर तुम्हाला खरंच सोनं खरेदी करायचं असेल तर आजच्या व्हिडिओचा एकही सेकंद तुम्ही मिस करू नका। कालपर्यंत परिस्थिती वेगळी होती। आधी ज्यांनी सोनं घेतलं ते लोक आज रडत आहेत आणि तुम्हाला जर रडायचं नसेल तर हा व्हिडिओ पहा, तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल, 100% तुम्हाला आनंद होईल अशीच माहिती ही आहे। सोन्यामध्ये आज झालीये सगळ्यात मोठी घसरण। अचानक झालेल्या घसरणीने ग्राहक हैराण झालेत, पण पुढील 72 तासांमध्ये सोन्यामध्ये आणखी हालचाल होणार आहे, कारण सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री सुरू आहे। मोठे देश आणि मोठे गुंतवणूकदार त्यांच्या साठ्यातलं सोनं विकत आहेत, त्यामुळे मार्केटमध्ये सोन्याचा पुरवठा वाढलाय। जेव्हा एखाद्या वस्तूचा पुरवठा अचानक वाढतो तेव्हा तिचे दर कमी होतात, ही अगदी साधी गोष्ट आहे। त्यातच युद्धासारखी परिस्थिती तयार झालीये, जागतिक तणाव वाढलाय, डॉलरच्या किमतीत चढउतार होतायत आणि या सगळ्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर होत आहे। त्यामुळे दर सतत वर खाली होतायत आणि सामान्य माणूस कन्फ्यूज होतोय। आता हा झाला जगातला मुद्दा। आता आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव काय आहेत हे तुम्हाला पुढील 10 सेकंदात समजणारच आहे। पण लोक नेमकं कुठं फसतात? लोकांना वाटतं स्वस्त झालंय, लगेच खरेदी करा, उद्या महाग होईल, पण ही सगळ्यात मोठी चूक आहे। मग अशा वेळेस काय करायला पाहिजे हाही मुद्दा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। अशा वेळेस लोक काय करतात, जे खूप अनुभवी आहेत त्यांची माहिती तुम्हाला 10 सेकंदात सांगते आणि लगेच आजचे ताजे भाव जाणून घेऊ। पहा, अनुभवी लोक काय करतात, ते थांबतात, ते पाहतात की घसरण किती खोल जातीये, मार्केट कुठे स्थिर होतंय आणि त्यानंतरच निर्णय घेतात, कारण त्यांना माहिती असतं की घाईत घेतलेला निर्णय बहुतेक वेळा चुकीचा ठरतो। तुम्ही स्वतः विचार करा, जर पुढचे 2 ते 3 दिवस दर अजून खाली आले तर आज घेतलेलं सोनं तुम्हाला खरंच फायदेशीर ठरेल का, की तेच तुमच्यासाठी ओझं बनेल? आता आजचे भाव जे आहेत तर ते कसे आले आहेत, कशा पद्धतीने आजचे भाव जाहीर झालेले आहेत? नीट लक्षात ठेवा, पुढचे 72 तास खूप महत्त्वाचे आहेत।
आत्ता जो ट्रेंड चालू आहे तो अजून थांबलेला नाही. अनेक तज्ज्ञ सांगत आहेत की ही घसरण अजून थोडी पुढे जाऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही आज खरेदी केली तर उद्या तेच सोनं अजून कमी दरात मिळू शकतं आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल की आपण थोडा वेळ थांबलो असतो तर किती फायदा झाला असता. म्हणूनच स्पष्ट सांगतो, पुढचे 72 तास सोनं खरेदी करू नका. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. आत्ता थांबा, घाई करू नका. आता मुद्दा इथे आहे की आजचे भाव नेमकं काय आलेले आहेत ठिकठिकाणी. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सराफ बाजार आहेत तर तिथे कशा पद्धतीने रेट जाहीर झालेले आहेत. आता दिल्लीमधला एक रेट असतो, मुंबईमधला एक रेट वेगळा असतो. तर अशाच पद्धतीने महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये सराफांच्या दुकानांमध्ये वेगवेगळे भाव असतात. आता जे काही नामांकित कंपन्या आहेत म्हणजे PNG असेल, तनिष्क किंवा ज्या अशा प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत तर अशा कंपन्यांचे भाव वेबसाईटवर दिसतात. स्थानिक सोनार यांचे भाव तुम्हाला तिथे जाऊनच पाहावे लागतात. तर त्यामुळे तुम्हाला खरी माहिती असणं गरजेचं असतं की मार्केटमध्ये सध्या भाव काय चालू आहे. तो तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं असतं. आणि त्यामुळेच आपण मार्केटमधला रिअल भाव तुम्हाला आता सांगणार आहोत की जो भाव तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि पुढे काय घडणार आहे अतिशय तुम्हाला आता फक्त व्हिडिओ हा 30 सेकंदाचा राहिलाय आणि पुढील 30 सेकंदात तुम्हाला फक्त भाव ऐकायला मिळणार आहेत. सलग 5 दिवस झालेल्या घसरणीनंतर सोने चांदीचे आजचे भाव काय आलेले आहे. आता सगळ्यात आधी आपण चांदीचे भाव पाहतोय. चांदीचा आजचा जो भाव आहे तर तो आहे 243 रुपये प्रति ग्रॅम. म्हणजेच प्रति 10 ग्रॅमचा विचार केला तर 2430 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 1 किलोसाठी 2,43,000 रुपये प्रति किलो. आता जर कालच्या आणि आजच्या मध्ये घसरण जर बघितली चांदीमध्ये तर ती फारशी घसरण नाहीये, पण मागील 7 ते 8 दिवसातली घसरण पाहिली तर ती लक्षणीय आहे. म्हणजे 3 लाखापासून सोनं जे आहे तर ते 2,43,000 पर्यंत आलंय. म्हणजे जवळपास 57,000 रुपयाची घसरण इथे क्लिअर कट मागील 7 दिवसामध्ये दिसते. आता हा झाला चांदीचा प्रश्न. मग आता सोन्याचा विषय आपण घेतोय. 24 कॅरेट सोन्याचा जो आजचा रेट आहे तर तो आहे आजचा प्रति ग्रॅमचा 24 कॅरेटचा रेट आहे 14,983 रुपये आणि कालचा हा रेट होता 14,968 रुपये. म्हणजे इथे आज थोडीशी वाढ पाहायला मिळते. 10 ग्रॅम मध्ये जर आज 24 कॅरेटचा भाव बघितला तर तो 1,49,835 रुपये आणि कालचा भाव होता 1,49,680 रुपये. म्हणजे आज 155 रुपयाची वाढ झालेली आहे. आता ही जी वाढ आहे तर ही आज सकाळी झालेली आहे. आता दुपारी थोडेसे वेगळे भाव असतील आणि सायंकाळी म्हणजे ज्यावेळेस हे मार्केट बंद होतं त्यावेळेस पुन्हा एकदा भाव जाहीर होत असतात. हे सोन्याचं चांदीचं जे आंतरराष्ट्रीय मार्केट आहे तर ते रात्री 12 वाजेपर्यंत चालत असतं. त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये भावात बदल होतो. तर त्या अपडेटसाठी तुम्ही सबस्क्राईब करा. आता 22 कॅरेट सोन्याचा भाव जर आपण बघायला गेलो, ज्याचे दागिने बनवले जातात त्याचा जर भाव बघितला तर तो 13,734 रुपये प्रति ग्रॅम आणि कालचा भाव 13,720 होता. म्हणजे 14 रुपयाची आज प्रति ग्रॅम वाढ झाली आहे. 10 ग्रॅम साठी हिशोब केला तर 1,37,348 हा आजचा भाव आहे आणि कालचा 1,37,206 होता. म्हणजे इथे देखील 142 रुपयाची वाढ प्रति तोळ्यामध्ये झाली आहे. म्हणजे वाढ फारशी झालेली नाही. सोनं स्थिर आहे असंच म्हणायला हरकत नाही, पण या भावामध्ये बदल होऊ शकतो. आता तुमच्या मते किती भाव असायला पाहिजे? 50,000, 60,000, 70,000, 80,000 की 1,00,000? तुमचा भावाचा आकडा नक्की कमेंट मध्ये लिहा. कारण की ग्राहकच भाव ठरू शकतो. जर सगळ्यात जास्त ग्राहकांनी जर 50,000 लिहिलं तर नक्कीच सोन्याचा भाव 50,000 येऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून ग्राहकांच्या सेंटिमेंट्स आपल्याला कळतील. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.